पवार जिल्हा प्रमुख छत्रपती संभाजीनगर शिवसेना तथा अडगाव बुद्रुक जिल्हा परिषदेचा माजी सदस्य काय निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया? हा अडगाव बुद्रुक गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जनतेला सर्वांना माहिती आहे इथे काही विकास झाला असेल तर ते शिवसेनेच्या निर्मलच्या माध्यमातून झालेला आहे. आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे आम्ही दिलेले तिन्ही उमेदवार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार आदरणीय संदीपान पाटील भुमरेसाहेब असतील, पेठांचे आमदार आमचे नेते आदरणीय एकनाथबाबू भुमरे असतील, संजय सिरसाट साहेब असतील, यांच्या माध्यमातून जो विकास साधला गेला, विकास केला गेला तर ह्या जनतेने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने ह्या गटामधून निवडून येणार आहेत. काही दुमत नाही, काही शंका नाही. आपली स्पर्धा कोणाशी असं वाटतं? आम्हाला तर स्पर्धेचंच नाही आता, कारण जे 2-3 पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहेत, एका पक्षाने ते उमेदवार आहेत केलेले आहेत, दुसऱ्या पक्षाचे जे उमेदवार होते ते आमच्यासोबत आमचे स्नेही भाऊसाहेब पाटील देवकर यांच्यासोबत आल्यामुळे त्यांची ताकद, त्यांचे कार्यकर्ते हे आमच्या पक्षाच्या पाठीमागे असल्याकारणाने आमच्या समोर कुणीही स्पर्धक नाही. भाऊसाहेब लिंबाजी देवकर. मी शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेसाठी विजय विनायक ओळखे. सर, आपला विकासाचा काय संकल्प? विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर गावातील अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील, दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामध्ये पशुवैद्यकीय दवाखाने असतील, त्यानंतर विजेची शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, लाईटची व्यवस्था, त्या सर्व संदर्भामध्ये आम्ही कामाच्या संदर्भामध्ये भूमिका घेणार आहोत. आपल्या एरियामधल्या मुख्य समस्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर मुख्य समस्या करणे तर गावातील अंतर्गत ड्रेनेज लाईन करणे अपेक्षित आहे व पाणी पुरवठ्याकडं अतिशय लक्षपूर्वक काळजी घेणे गरजेचं आहे. कारण पाणी पुरवठ्याची व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते ही सर्वात मोठी समस्या सध्याच्या परिस्थितीत आहे. शेतकऱ्यांसाठी काय? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे, रासायनिक खतांचा किंवा औषधांचा किंवा बियाणांचा पुरवठा होणे किंवा मग लागवडीसाठी किंवा सरकार गव्हर्नमेंटकडनं जे काही फॅसिलिटी उपलब्ध करून देणे असतील, सरकारकडनं अनुदान असतील ते पूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील याच्याकडे सगळं लक्ष देणे, ह्या सर्व योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. महिला सुरक्षा संदर्भात सांगितलं झालं आम्ही शिवसैनिक संघटनेतर्फे आम्ही शिवसेनेच्या महिलांचे गट करू, तसेच शिवसैनिक किंवा मग महिलांच्या अडचणी संदर्भात होणाऱ्या गोष्टींसाठी आम्ही एक संघटना आहे आमच्या शिवसेनेची, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही ते काम करतो. बाबासाहेब तुकाराम राठोड पंचायत समिती गांधीली विजन मागच्या वेळेस पण आमच्या विशेष कविता बाबासाहेब राठोड म्हणून आणि ते तालुक्यात नंबर 1च्या लीडने निवडून आले होतं. आता माझं विजन असं आहे जिल्ह्यात नंबर 1च्या मताने. विकासाबद्दल काय? विकासाबद्दल खासदार साहेब आणि आमदार साहेब, खासदार साहेब भुमरे साहेब आणि आमदार साहेब विलास बापू यांच्या माबद्दल ऑलरेडी विकास केलेले आहे. त्यांच्या माबद्दल रोजगार हमीचे जे मंत्री होते त्यावेळेस 500 विहिरी गांधी गलातून आणि 500 गाईगोटे आणि पाण्यात रस्ते असेल, खडीकरण असेल, टोटल आपले पाणी पुरवठ्याची योजना असेल, सिमेंट ब्लॉक तर असं झालेलं आहे. पहिले ब्लॉकच्या कंपनीज सिमेंटच भेटत नव्हते आम्हाला. हे मंत्री झाल्यापासून आम्ही प्युअर ब्लॉकचे एवढे कामं केले की असा एक गाव पण नाही कुठं प्युअर ब्लॉक. शिक्षणाबद्दल काय? शिक्षणाबद्दल आमचं ऑलरेडीच प्रेम आहे. आमची गाड्याची शाळा ती बघायसारखी जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये. माझी लक्ष्मीला उमेदवारी पूजा बाराजी राणा करून आणि मी शेतकरी वर्गात गावकरी शिक्षणात यायला जेवढी जास्तीत जास्त बापूला सांगायला भाऊला बोलून भाऊला बोलून बाबासाहेब भाऊला बोलून जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल 5 वर्ष तेवढी समाजसेवा करायची. विजन हेच आपलं समाजसेवा करायचं, समाजसेवा करून जेवढं जास्तीत जास्त हे करता येईल आणि जेवढं बापू साहेबांकडून विकास कामं आणता येतील जास्तीत जास्त तुमच्या 25%.